आज सकाळपासून युक्रेनच्या संबंधामध्ये अतिशय वेगाने हालचाली होत आहे। आतापर्यंत सध्याची परिस्थिती अशी आहे की सोव्हिएट युनियन किंवा रशियाचे प्रेसिडेंट श्री पुटिन यांनी अनाउन्समेंट केली आहे की आम्ही युक्रेनवरती हल्ला केला आहे। युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी म्हटलं आहे की रशियाने आमच्यावरती हल्ला केलेला आहे, आमच्याशी युद्ध सुरू केलेलं आहे आणि त्याकरता जगाने आम्हाला मदत द्यावी। अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडन म्हणतात की जर रशियाने हल्ला केला तर त्यांना पुष्कळ मोठ्या आर्थिक संबंधांना तोंड द्यावं लागेल आणि त्या संबंधीच्या घोषणा ज्या आहेत त्या आम्ही आता उद्यापर्यंत करण्याची शक्यता आहे। युरोप सुद्धा म्हणतं आहे की युद्ध झालं की नाही आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही युक्रेनला मदत करू। म्हणजे रशिया म्हणत आहे युद्ध झालं आहे, युक्रेन म्हणत आहे युद्ध सुरू झालेलं आहे, युरोप आणि अमेरिका मात्र मानायला तयार नाही आहे की युद्ध सुरू झालेलं आहे की अजून आर्थिक निर्बंध लावायला पाहिजेत की नाही। तर सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे? नेमकी परिस्थिती अशी आहे की काल जे दोन युक्रेनचे प्रांत जे युक्रेनपासून काही वर्षापूर्वी वेगळे झाले होते त्यांना पुटिननी मान्यता दिली आणि त्याच्यानंतर रशियन सैन्य हे तिथे येऊन पोहोचलं। म्हणजे नेमकं काय करते तिथे? तो भाग तर पहिलेच रशियाच्या ताब्याखाली होता, तिथे आता रशियन सैन्य गेलेलं आहे। याच्याशिवाय जो क्रिमिया नावाचा भाग जो रशियाने युक्रेनपासून घेतला होता तिथे पण रशियन सैन्य पोहोचलेलं आहे। असं म्हटलं जातं की ब्लॅक सी म्हणजे काळा समुद्र आहे ज्याचा किनारा हा युक्रेनला लागतो, तिथे सुद्धा रशियन नौदल हे पोहोचलेलं आहे। म्हणजे थोडक्यात जवळजवळ 3 दिशेनी युक्रेनला रशियाने वेढलं आहे। पुटिननी युद्धाची घोषणा केली म्हणून युद्ध सुरू झालं का? युद्ध म्हणजे काय? युद्ध म्हणजे रशियाच्या सैन्याने सध्याच्या युक्रेनच्या सीमेच्या आत आक्रमण केलं आहे का? त्यांचे रणगाडे आत आले आहेत का? त्यांच्या तोफा आत आले आहेत का? त्यांचे सैनिक हे युक्रेनच्या आत घुसले आहेत का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे अजून तसे ते घुसलेले नाही। सध्या जे नेमकं होतं आहे युक्रेनच्या सीमेवरती तोफांचं फायरिंग होतं, जसं आपल्या LOC वरती लाईन ऑफ कंट्रोलवरती जे काश्मीरमध्ये आहे तिथे फायरिंग होतं, पण म्हणून युद्ध झालं असं आपण म्हणत नाही। याच्याशिवाय युक्रेनची जी राजधानी आहे कीव तिथे अनेक बॉम्बस्फोट झालेले आहेत आणि काही इतर शहरांमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झालेले आहे। काही मीडियातल्या लोकांचं म्हणणं आहे की हे बॉम्बस्फोट नव्हते, हे मिसाईलनी रशियाने केलेला हल्ला होता। म्हणजे हे मिसाईल कुठनं फायर झाले? तर हे जर मिसाईल फायर झाले असतील तर हे मिसाईलसुद्धा युक्रेनच्या सीमेच्या बाहेरून फायर झाले। म्हणजे जी युक्रेनची जी सीमा आहे त्या सीमेच्या आतून हे फायर झालेलं नाही आहे। याच्याशिवाय रशिया असं म्हणतं आहे की आता युक्रेनने आम्हाला शरणागती पत्करावी। युक्रेन म्हणतं आहे की आम्ही शरणागती वगैरे काही पत्करणार नाही, आम्ही लढू। तर नेमकी जर आक्रमण झालं आहे का? तर मी पुन्हा एकदा सांगतो की हे मला वाटतं या शतकातलं सर्वात मोठं हायब्रिड वॉर किंवा ग्रे झोन वॉर असं याला म्हणता येतील। आत्ताच बातमी येत होती की रशियाने युक्रेनच्या अनेक वेबसाईट्सवरती सायबर अटॅक केले आहेत, त्याच्यामुळे त्यांची जी डिजिटल व्यवस्था आहे ती बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। रशिया मोठ्या प्रमाणात धमक्या देऊन एक मानसिक युद्ध युक्रेनच्या सरकारवरती आणि युक्रेनच्या लोकांवरती करत आहे की आम्ही असं करू तसं करू, परंतु कारवाया ज्या करता आहेत त्या मात्र पारंपरिक युद्धाच्या खालच्या लेवलला आहेत। तर याच्यामुळे घाबरून युक्रेन हा रशियाला सरेंडर करेल का? तर सध्या तरी तशा प्रकारची परिस्थितीही दिसत नाही। युरोप आणि अमेरिका नेमकं काय करतं आहे? तर युरोप आणि अमेरिकानी आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रांची मदत ही युक्रेनला केली आहे। असं म्हटलं जातं की $2.5 अब्जहून जास्त किमतीची शस्त्र ही अमेरिकेने युक्रेनला दिलेली आहेत। त्यामुळे युक्रेनची स्वतःची लढाई करण्याची क्षमता ही प्रचंड वाढलेली आहे। एवढंच नव्हे तर असं पण म्हटलं जातं की आपल्याला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी एक युद्ध झालं होतं जिथे
अझरबैजान नावाच्या देशाने केवळ ड्रोनचा वापर करून, ड्रोन जे वैमानिक नसलेलं विमान असतं त्याचा वापर करून आर्मेनियाचं जे अत्याधुनिक सैन्य होतं, ज्यामध्ये रणगाडे होते, तोफा होत्या, हेलिकॉप्टर्स होते, त्यांचा पराभव केला आणि त्याकरता फक्त ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला होता. अशा प्रकारची ड्रोन्ससुद्धा अमेरिकेने युक्रेनला दिली आहे. म्हणजे जर खरोखरच पारंपरिक युद्ध झालं तर युक्रेनची क्षमता रशियन सैन्याच्या विरुद्ध लढण्याची ही पुष्कळ जास्त आहे. त्याच्यामुळे जर रशियाने हल्ला केला तर रशियाला एका मोठ्या युद्धाला तोंड द्यावं लागेल आणि रशियाला सुद्धा आपले सैनिक युद्धामध्ये मारलं जाणे हे आवडत नाही. अमेरिका आणि युरोप सैन्याची मदत ही रशियाला युक्रेनला करेल का, तर हे अगदी जगजाहीर केलं आहे जो बायडन आणि युरोपच्या वेगवेगळ्या राष्ट्रांनी की आम्ही सैनिकी मदत करणार नाही, परंतु आम्ही इतर मदत म्हणजे मुत्सद्देगिरीची मदत, शस्त्रांची मदत, दारुगोळ्यांची मदत, इंटरनॅशनलच्या लेवलला सपोर्ट, आर्थिक निर्बंध हे घालणं, हे सगळं करू. तर त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होईल हे आत्ता सांगता येणं कठीण आहे. खरोखरच पुटिन पारंपरिक हल्ला करून युक्रेनवरती कब्जा करतील का, तर ही शक्यता सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी दिसते आहे. कारण पुतिनना सुद्धा जर युद्ध झालं तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. आज 30 ते 40% तेल आणि गॅस हे रशियामधनं येतं. जर सगळ्या जगाने किंवा अमेरिकेने किंवा युरोपने जर त्यांच्यावरती बहिष्कार घातला तर त्यांना पुष्कळ त्रास होऊ देऊ शकतो. तर म्हणजे सध्या पुटिन हे युरोप आणि अमेरिकेच्या सहनशक्तीची हे सीमा बघता आहेत की केव्हा यांची सहनशक्ती तुटेल आणि जेवढी दादागिरी शक्य आहे तेवढी ते करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा मुख्य उद्देश असा आहे की या दादागिरीने घाबरून युक्रेन म्हणेल की आम्ही तुमच्यासमोर गुडघे टेकतो, आम्ही नाटोमध्ये सामील होणार नाही, किंवा अमेरिका गुडघे टेकेल आणि म्हणेल की युक्रेनला आम्ही नाटोमध्ये सामील होऊ देणार नाही. ही सध्या पुटिनची सर्वात मोठी रिक्वायरमेंट आहे. तसं झालं तर तो त्यांचा एक मोठा विजय समजला जाईल आणि यामुळे पुटिनना एक संधी मिळते आहे की जागतिक लेवलला त्यांनी आता सगळ्या जगाचं लक्ष हे त्यांच्याकडे वेधून घेतलेलं आहे आणि सोव्हिएट युनियन नावाच्या जागतिक शक्तीचा जो एक अंत झाला होता ते आता पुन्हा एकदा पुनर्जीवित होता आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक ताकद एवढी नाही, शस्त्रांची ताकद थोडीफार आहे. रशियन सैन्य हे युद्ध लढलेलं नाही. आपल्याला आठवत असेल की शेवटचं युद्ध रशियन सैन्य जे लढलं होतं ते 1980च्या दशकामध्ये ते लढलं होतं अफगाणिस्तानमध्ये. म्हणजे 1980 नंतर आज 2022 आहे, जवळजवळ गेले 35 ते 40 वर्ष कुठल्याही युद्धात सोव्हिएट युनियननी भाग घेतलेला नाही आहे. त्यामुळे त्यांना युद्धाचा अनुभव नाही. तर हे असं सगळं असताना केवळ दादागिरी करून किंवा मानसिक युद्ध करून किंवा इन्फॉर्मेशन वॉर करून हे युद्ध युक्रेनला त्यांना नमवता येईल का, अमेरिकेला त्यांना नमवता येईल का, युरोपला त्यांना नमवता येईल का, हे येणारा काळच सांगेल. परंतु सध्या तरी पारंपरिक युद्ध झालेलं नाही आहे. परंतु या शतकातलं सर्वात मोठं हायब्रिड वॉर किंवा ग्रे झोन वॉरफेअर हे रशियाने युक्रेनच्या विरुद्ध, युरोपच्या विरुद्ध, नाटोच्या विरुद्ध सुरू केलं आहे, एवढं निश्चित.